थँक्यू डीजे मॅन. चला एक्स्ट्रा खेळाडू गावधनी टीमचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. विकास 11 बोळी स्ट्रीम एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. चला कृपया करून फलंदाजीची नावं माहिती नाही आहेत, त्यामुळे मी विनंती करेन पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा खेळाडू गावधनी टीमचे एक्स्ट्रा खेळाडू. चला एक्स्ट्रा खेळाडू असतील तर या लवकरात लवकर. चला मॅचला करूया आपण सुरुवात. आणि 2 बॅटर सिद्धू आणि सिद्धांत आणि एका साईडला हर्षल. पहिलाच बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय आणि सरळ बॉल निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध खणखणीत चौकार. सुस्वागतम चौकार. वेलकम बाउंड्री. RCM ट्रॉफी 4. थँक्यू. पहिल्याच बॉलवर अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते. धडाक्यात सुरुवात केली आणि त्यानंतरचा सेन्सिबल क्रिकेट जरूर पाहायला मिळतं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपण पाहू शकतायत गावधनी हा संघ टॉस हरल्यानंतर. आणि एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली. विकास 11 बोळीन्स होम ग्राउंड आहे स्वतःचा आणि त्यामुळे कदाचित पारडच जड असावं. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. क्रिकेटचा खेळच असा आहे. अद्भुत खेळ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु क्रिकेटच्या खेळात सातत्य ही महत्त्वाची उपलब्धी असते. मागे काय झालं यापेक्षा आता पुढे काय करणार आहे हे क्रिकेटने शिकवलंय. पुन्हा एकदा लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे अपील आणि पंचांनी मात्र दाद फिटवून लावले. लेग पाईच्या इशाराने 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. फिल्डर पुढे आलेत, पाठीमागे जात आहेत आणि इथून मात्र आपण पाहू शकला तर शेवटच्या मोमेंटला षटकार. कंट्रोल नव्हतं, प्रेझेन्स ऑफ माइंड नव्हतं आणि असा धावा. कुणाला यांची चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळते आणि अप्रिसिएशन सुद्धा करतायत सगळे खेळाडू. आणि क्रिकेटमध्ये हे व्हायला हवं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. डॉट बॉल आलाय. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. स्टार्ट तर चांगली झाले. चांगला बॉल उसळी घेणारा होता. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून अचानक बॉलने उसळी घेतली. दुखापत कोणत्याही प्रकारची झालेली नाही आहे. ही खूप महत्त्वाची बाब पाहायला मिळते. लगेच गोलंदाज जात आहेत, विचारपूस करतायत की डिअर फ्रेंड लागले का बॉल. जर लागला असेल तर आपण थोडीशी मात्र यावेळेला रेस्ट करूया. अशा गोष्टी मात्र खूपच सांगितल्या जातात. मग एखादा रिटायर्ड हर्ड होत असतो त्यावेळेला ज्यावेळेला गोलंदाज जो असतो त्याचे एक्सप्रेशन जे असतात ते मात्र थोडेसे निराशजनक पाहायला मिळतात. प्रतिस्पर्धी संघाच्या जरी विरोधात तो खेळाडू खेळत असला तरी सुद्धा मात्र आपले एक मैत्रीपूर्ण संबंध असतात. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. आणि त्यामुळे क्रिकेटचा खेळ आज जर आपण पाहिला तर खूप उंचीवर जाऊन पोहोचला गेला आहे. जरी हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला परंतु त्याचं पालनपोषण जे आहे ना ते भारतीयांनी केलं. आणि त्यामुळे आज भारताचा जो लहान मुलांना जरी विचारलं की आपला राष्ट्रीय खेळ कोणता रोहन, तर ते सांगतील की हॉकी नाही तर क्रिकेट आहे. म्हणजे एवढा क्रेज आपल्याला पाहायला मिळतोय या क्रिकेटच्या खेळामध्ये. अगदी टेनिस बॉल क्रिकेटसुद्धा तळागाळामध्ये पर्यंत पोहोचलं. आउट ऑफ इंडिया जाऊन 100 रुपयांची स्पर्धा व्हायची ती आज 1 करोडच्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 1 लाख तर नथिंग अबाउट झालेत.
म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आले. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी होती. अप्रतिम चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आणि पंच बाईटच्या स्वरूपात राहील जी यावेळेला दर्शवतात डी झोनमध्ये. तत्पूर्वी 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. सुरुवात तर धमाकेच झाले पहिल्या षटकामध्ये. कौस्तुभ वजे यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऑन दी टोस प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. अगदी प्ले अँड मिस असंच म्हणायला हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. फिंगरचा खूप चांगला वापर करतो. पण ज्या वेळेला तो डिलिव्हर्ड पॉईंट शेवटच्या क्षणाला बॉल जेव्हा डिलिव्हर्ड करतो त्यावेळेला त्याचा हात परिपूर्णतः हा थोडासा फिंगरला रोल करत असताना आपण पाहू शकतात. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15. नो लॉस. चांगली स्टार्ट दिले आणि जमेची बाजू अशी आहे की दोन्ही फलंदाज आतापर्यंत शाबूत आहेत तर खेळपट्टीवर आणि धावा या सिंगल डबलने सुद्धा येत असताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्युटिव्ह केलंय आणि यावेळेला 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत थोडंसं लेझी राहिले होते आणि 2 रन कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फटक्याला एक्झिक्युट केलं त्यानंतर 2 रन्स मिळाल्या. मात्र आपण पाहू शकतायत हेच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट असतं. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. ऑफ साईडला ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मिळेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु एकच धावेवर समाधान. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे. दुसरं शेवटचा बॉल. चेंज ऑफ पेस करण्यासाठी जरूर गेले होते परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल सोडून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19. नो लॉस. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. फ्लाईट दिली या बॉलला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना कदाचित बॅटची हलकीशी एज अँड टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक यावेळेला कंप्लीट झाले. ते जवळजवळ आपण पाहू शकता 2 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 19 धावा 2 षटकं. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. थँक्यू. 19 रन 2 षटकाच्या समाप्ती अखेर 9.50च्या करंट रन रेटने सध्या खेळत असताना आपण पाहू शकतायत अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत आपण पाहतायत रामजी बाबा क्रिकेट मंडळ RCM ट्रॉफी 2026. सरळ बॅटचा वापर केला. वा टक्कन आवाज आला आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. बॅक टू द बॉलर हेड. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. काय फटका खेळला होता. अप्रतिम फोर्स केला होता या बॉलला. बरोबर एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही. प्रत्येक षटकारासाठी जो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद नाईक यांना रोहन नाईक
रॉन एंटरप्राइजेस नाईक एंटरप्राइजेस यांच्याकडून 1,000 रुपये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. परफेक्ट यावेळेला टायमिंग साध्य झालं नाही. सिंगल मेल. संघाची धावसंख्या 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 3. षटकार आल्यानंतर गोलंदाज यावेळेला आपण पाहू शकतायत. प्रथम वजे. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला पनिष्ड केलंय आणि सरळ बॉल निघून जाईल. चौकार की षटकार? यस, डेफिनेटली चौकार येतोय. डीप मध्ये बॉल होता आणि सरळ बॉल निघून जातोय 4 रनसाठी आणि बॅटरने सांगितलंय आम्हाला रिव्ह्यू हवाय. चला या आपण चेक करूया बिमार आहे का. इट्स अ नो बॉल. नो +4 मिळतील 5 धावा. नो +4 मिळतील 5 धावा आणि फ्रीटचा सिग्नल सुद्धा मिळेल. यात मात्र शंका नाहीये. जो रिव्ह्यू होता तो बॅटरचा, तो मात्र रिटर्न मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32. 32 धावा एक गडेच्या मोबदल्यामध्ये. बत्तीस धावा झालेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगला फ्रीटचा बॉल सुपर हिट होऊ शकला नाही. डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या स्थिर राहिले आतापर्यंत 32 या धावसंख्येवर 32. लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॉल ह्या वेळेला होता परंतु इनफिल्डच्या वरून ट्रू दी कव्हर खेळले. फिल्डर मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. तिसऱ्या रनसाठी प्रयत्न होता परंतु बॅकअप चांगला मिळालाय. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34च्या घरामध्ये एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं चिराग नाईक यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपये. नाईक एंटरप्राइजेस. यावेळेला डीप बॅकवर्ड पॉइंटला एक रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 35. 35 या धावसंख्येवर. चला यानंतरचा सामना पाहायला मिळेल वटार आणि कोरोटी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या षटकानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉस टाइम असेल. सध्या आपण पाहिलं तर यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्ती अखेर. 35 या धावसंख्येवर 35 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत 3 षटकांच्या अखेरीस. अर्सेन ट्रॉफी 2026 आपण सध्या पाहत आहेत. अतिशय चांगली ही स्पर्धा अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजी बाबा क्रिकेट मंडळ आयोजित RCM ट्रॉफी 2026चं हे शानदार आणि बहारदार असं आयोजन. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते आणि अगदी नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फिरणारी ही स्पर्धा. आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते. ते करून दाखवणं, ते स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. परंतु नेहमीच तत्पर असणारा RCM ट्रॉफीचे संपूर्ण आयोजक प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका ही निभावतात आणि त्यामुळे एक सक्सेसच्या मार्गावर ही स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. क्लीन बोल्ट. सुपर. बरोबर यावेळेला ऑफ स्टंप आणि लेग स्टंप दोन्ही स्टंपचा पत्ता कट केला. फलंदाज बाद.
थँक्यू. 35 लॉस ऑफ 2 विकेट. अप्रतिम अँगल क्रिएट केला होता. राऊंड द विकेटने आले आणि बरोबर यष्टनवर नेम साधला गेला. जणू काही या स्टंपची गळाभेट घेतली की काय या बॉलने, असंच दृश्य पाहायला मिळालं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन वटार आणि कोरोटी, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. अप्रतिम आपण पाहू शकतायत. राऊंड द विकेटने आले आणि त्रिफळा चित करण्याच्या प्रयत्नात चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिली आतापर्यंत 35 या धावसंख्येवर. आणि बॉल फेकून झाले ते जवळजवळ आपण पाहिलं तर 2 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. पहिल्याच बॉलवर क्लीन बोर्डच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. दुसऱ्या बॉलवर डॉट येत असताना आपण पाहू शकताय चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत आदित्य नाईकने. सुपर बॉलिंग, अचूक लाईन अँड लेंथ. अगोदरच बॅटचं फेस क्लोज झालं होतं. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. शॉट मिडॉनला बॉल निघून जाईल तत्पूर्वी सिंगल मिळेल. आणि प्रथम बॅटिंग करत असताना सध्या आपण पाहू शकतायत गावधनी टीम 36 वर जाऊन पोहोचला गेलाय. धावांचा वेग कमी होत गेला. अप अँड डाऊन आपण पाहू शकलात. आलेख कधी वर तर कधी खाली. आणि आयुष्य हे व्हिडिओ गेम प्रमाणे आहे. त्याचप्रमाणे आपल्या क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं सातत्य जर राखून ठेवायचं असेल तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. काय बॉल फिरवलाय समोरून. बॉल मात्र यावेळेला बाउन्स होत असताना आपण पाहू शकतायत. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेंथ डेथ ओव्हरचा यावेळेला मास्टर माइंड गोलंदाज आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आदित्य नाईकला मॅग्निफिसंट बॉलिंग. अचूक टप्प्यावर बरोबर गोलंदाजी करत असताना एकच धागा पकडून यावेळेला ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका. वा व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत आरसीएम ट्रॉफी. षटकार 6. थँक्यू. चिराग यांच्या बॅटमधून अप्रतिम आपण पाहू शकतायत. आणि नाईक एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून मात्र प्राइस लागू झालंय. 42ला 2 शेवटचा बॉल. रोहन नाईक यांच्याकडून मात्र बक्षिसांची उधळण होत असताना पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे सॅक्रिफाईस विकेट केली. शेवटच्या बॉलवर विकेट मिळते. डॉट बॉल. चिराग नाईक यांच्यासाठी आपण पाहू शकता जो षटकार आला नाईक एंटरप्राइजेस यांच्याकडून चिराग नाईक यांच्यासाठी 5,000 रुपयाचं रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळते. ही ऊर्जा दिली जाते. अवधनी या गावधनी या टीम समोर ज्या पद्धतीने आपण पाहू शकता त्यांनी बॅटिंग केली आणि इथून आता विजयासाठी 43 रनचं टार्गेट सेट केले गेले. चला वटार वर्सेस कोरोटी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच यायचंय. स्मितेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून आपण साक्षीने टॉस करणार आहोत. टॉस का बॉस या टॉस बॉक्समध्ये या. तिथे भरतजी मोरे या स्पर्धेचे मुख्य समालोचक असतील. स्मितेशजी नाईक यांच्या शुभ हस्ते वटार वर्सेस कोरोटी या दोन टीमच्या दरम्यान या आपण टॉस करणार आहोत. आणि त्यानंतर मॅचला जशी सुरुवात होईल त्यानंतर भरतजी मोरे पुन्हा एकदा जॉईंट होतील आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद.
चला वठार संघाचा कर्णधार लवकरात लवकर या. सद्गुरू वठार. भागेश. बघा या स्पर्धेचा नियम आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी होईल. चिराग धावत यायचंय. 500 किलोमीटर ताशी वेगानं धावायचंय. काटा असा कॉल आहे आणि काटा आलाय. साहेबांना विनंती करेल दोघांनी शुभेच्छा द्यायच्यात. सो नाणेफेकीचा कौल जिंकलाय कोरोटी संघाने. यश निर्णय काय असेल? पहिला मी गोलंदाजी करूया. सर्वप्रथम वटार समोर खेळायचं आहे, टफ कॉम्पिटिटर समोर आहे. कशा प्रकारचा खेळ बघायला मिळेल आणि कशा प्रकारची संघबांधणी आहे? तसं बोलायला गेलं तर सगळे टफ कॉम्पिटिटर्स आहेत. म्हणजे सगळ्यांमध्ये आपण जर कुठल्याही टीम बरोबर खेळायला गेले तर सगळ्या टीम चांगलेच असतात. आपल्याला घेऊन आपलं 100% देऊन आपल्या टीमसाठी विजय मिळवायचा आहे. आरसीएम ट्रॉफीचं आयोजन कसं वाटलं इथं आल्यानंतर? आर्जन टायपेची मेहनत तेवढे दिवस झाले त्यांच्याकडून दिसूनच येत आहे. त्यांचे मनापासून आभार. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. वठार, सर्वप्रथम एकच प्रश्न, सर्व खेळाडू आज आहेत की काही अनुपस्थित? आहेत, थोडे अनुपस्थित आहेत, जे उद्या येतील. आरसीएम ट्रॉफी बद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील. आयोजन एकदम उत्कृष्ट आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय कोरोटी संघाने आणि त्यांनी सांगितलं आम्ही पहिली फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय बटार संघाला. चांगली मॅच यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच बोलिंग पक्ष गावधनी चांगली रंगली आहे, त्यामुळे दुसऱ्या इनिंगकडे सरळ आपण जाणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आरसीएम ट्रॉफी 2026 स्टे ट्यून विथ TVN लाईव्ह. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. रणजीतसाठी तयार बोळींज, त्यांच्यासमोर गावधनी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. राजेशनं वेगानं फटका टोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटवरती प्रॉपर नाही आलाय. जरमधल्या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यावरती एकदा धावून कंप्लीट. मागील 3 चेंडूमध्ये डॉट 2-1 3 धाबा धावपलकाती लगावल्या गेल्यात. हार्दिक नायक, राजेश पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि दोन्ही खेळाडूंनी SBPL चांगल्या रीतीने गाजवली. आता गावधनी संघाकडून खेळत असताना अस्मितने सुद्धा आपली छाप सोडण्याचा प्रयत्न केलाय. पहिली बॅटिंग करत असताना धाबा 43 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय बोळींज समोर. बोळींसाठी हे घरचं मैदान आहे, त्यामुळे त्यांना या धावांचा पाठलाग करणं सोपं आहे की अवघड येणारी काळ नक्कीच सांगणार आहे. शहरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत असताना गावधनी संघाकडून अस्मितची मागील मॅचमध्ये भुईगावने बाजी मारली होती, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास थोडासा अप आहे. आता इथे बोळीज वर्सेस गावधनीमध्ये कोणता संघ बाजी मारणार? ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सरळ जाऊन छातीवरती चेंडू आदळलाय, पण एक झेलची संधी होती. आणि हार्दिक सारखा इन्फॉर्म फलंदाज त्याचा कॅच सोडणं थोडंसं महागात पडू शकतं. 4 धावा. आक्रमण होताना दिसत नाहीये, मोठमोठे फटके येताना दिसत नाहीयेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी वाढलेल्या आहेत त्या बोलिंग संघासाठी. पण 4 षटकांचा अवधी म्हटल्यानंतर तुम्ही एका षटकानंतर तुमचे गिअर चेंज करू शकता. प्रचंड क्षमतेने भरलेलं
खेळाडू हे बॉलिंग संघामध्ये आहेत आणि असं असताना अस्मित ज्यांना विकेटचा वेध सुद्धा असणार आहे. बघूयात काय घडतंय. शेवटच्या चेंडूवरती राजस दुरून लपेटलाय. हाय बॅकलिपचा वापर चेंडू करतोय. सीमा रेषेची सफर आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. शानदार स्ट्रोक. गुडलाईन स्पॉटवरून चेंडूला पिक केला आणि पिक करत असताना आडव्या बॅटनं फोरमचा चांगला वापर करत असताना काव कॉर्नरच्या डोक्यावरून पाठवलंय. फुल पॉवरफुल षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा धावपलकावरती बिनबाद. विकास एलन बोळींज. गावधनी संघ अस्मित पहिले 5 चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळले होते. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. परंतु राजेशची वारंवार फिरणारी ती बॅट, त्या बॅटमुळे एकच टेन्शन होतं की त्या पट्ट्यामध्ये आला तर चेंडू सीमारेखा पार जाणार हे लिहिलेलं होतं. आणि त्यामुळे हा चेंडू सीमारेखा पार जात असताना षटकाराला. शेवटचा चेंडू बोलिंगच्या बाजूने झुकला. पहिलं षटक 10 धावांचं आलं. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज बॉलिंग बार्कवरती येतोय ओमकार. ओमकार म्हटलं की ते रूप गणेशाचं. आता ओमकार या नावाचा खूप मोठा पण सध्याच्या घडीला तारणहार म्हणून बॉलिंग करायची आहे. समोर बॉलिंगचा संघ आहे. आज दिवसभरामध्ये झालेल्या मॅचेस काही इंटरेस्टिंग होत्या. पहिला सामना झाला त्यावेळेला 51 धावांचा पाठलाग करत असताना दमछाक होताना पाहिली टीम पडईची. दुसरा सामना फक्त 28 धावांचा झाला आणि ती मॅच झाली होती टाय. सुपर ओव्हरला RCM वाळुंजने तो सामना जिंकला होता. ओमकार समोर हार्दिक. ओ जास्त चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न. मागे गेले होते. डायरेक्ट हिट. ओ डायरेक्ट हिट. काम फिट. हार्दिक नाईक बाद गॉन. काय थ्रो केलाय. कौतुकास्पद. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणाऱ्या चेंडूला जास्तच मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गुडलँडवर आतमध्ये येणारा चेंडू. शेवटच्या क्षणाला बॅट जरूर फिरली परंतु लवकर फिरल्या कारणानं तो चेंडू शरीराचा वेध. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न. राईट कॉल राजेश कडून परंतु हार्दिक पोहोचला नाही आणि डायरेक्ट हिट होत असताना नशिबाने दिलेली हुलकावणी हार्दिकला माघारी धाडते. प्रथम वझे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बुळींची बॅटिंग ऑर्डर जर बघाल किंवा तो बॅटिंग लाईनअप बघाल तर खूप मोठा आहे. त्यांच्यामध्ये खूप मोठी गहराई आहे त्यांच्या फलंदाजीमध्ये आणि त्यामुळे या सामन्याला जिंकणं त्यांच्यासाठी तितकंसं अवघड नाही आहे. पण गावधनीने पहिल्या 4 चेंडूवरती अस्मितेने केलेली बॉलिंग सांगून गेली आहे की आम्ही आज काय प्लॅनने आलोय, कोणत्या पद्धतीची बॉलिंग करणार आहोत आणि 40, 42, 43 या धावा आमच्यासाठी पुरेशा आहेत. कारण आस्किंग रन रेट ज्या वेळेला 10+ होता त्यावेळेला 10 धावा पहिल्या षटकात आल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलवरती चेंडू मागे. बॅटची एज आणि राजस बाद. थँक्यू डजे.
चला 3 चेंडू आणि 11 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 11 वरती 2 आहेत. प्रथमसाठी हा चेंडू अलग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळले. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. एकाला दुसऱ्याने बॅक केलं. बॅक करत असताना 2 धावा प्रथमने सहज कंप्लीट केल्यात. कपिश आलाय. कपिश वसे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. कौतुक करावं तितकं कमी आहे ओमकारचं, कारण ओमकारने जो कंट्रोल दाखवलाय खास करून शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर फक्त कंट्रोल नाही तर विकेट सुद्धा घेतल्यात. धावचे चेरोपण हार्दिक बाद झाले. राजत जो घातक होता त्याला मैदानाबाहेर पाठवलं. आता 2 नव्याने आलेले फलंदाज मैदानात आहेत. पुन्हा एकदा ओमकार. ओमकारचा हा चेंडू फुलटॉस बरोबर पंचांचा एक हात बाहेर, म्हणजेच नो प्लस 6 तब्बल 7 धावा. चार चेंडू 20 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉल सुद्धा शॉर्ट बॉल आहे. बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू होता. आखू टप्प्याचा बदललेले त्यामध्ये 6 फणी आणि त्या चेंडूला ऑनसाइडला खेळत असताना 1-2 धावा प्रथमने सहज धावून कंप्लीट केल्या. पाच चेंडू आणि 22 धावा झाले. शेवटचे आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 13 चेंडू 21 धावांची गरज. प्रथम समोर ओमकार. हो, पायातला चेंडू अपील गेली आहे पंचांकडे. अपील पंचांनी फेटाळली आहे. स्ट्राईक रोटेट होईल, पण ते रोटेशन थोडंसं वेगळं, कारण प्रथमला पुन्हा एकदा स्ट्राईक हिंडवरती जावं लागणार आहे, कारण हा शेवटचा चेंडू होता. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा झाल्यात 2 विकेटच्या पतनानंतर. बघा कशा पद्धतीचा हा चेंडू होता. लेगस्टमच्या बाहेर आय थिंक पिच झाला होता आणि त्यामुळे आतमध्ये आल्यानंतर पायाला ज्या वेळेला लागला त्यावेळेला पंचांनी इम्पॅक्ट लेग आउटसाइड द लेगस्टम. पंचांनी सांगितले कदाचित हा चेंडू बॅटला लागलाय आणि त्यामुळे बॅटच्या साह्याने ती 1 धाव. चिराग नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. यावेळेचा चेंडू लोअर फुलटॉस बॅटवरती घेतला गेला आणि सरळ पाठवून दिला गावकोणाच्या डोक्यावरून. षटकार. 12-20 ची गरज असताना अशा प्रकारचा चेंडू जो अँगल बनवून टाकत असताना फुलारलाईनचा वापर करत होते. प्रथमने त्या चेंडूला लोअर फुलटॉस बनवून घेतलं आणि 6 धावा दाखवल्या. षटकार आलाय. षटकारानंतर धावफलक वेगाने वाढलाय. आता 13 धाव्यांची गरज आहे. 14 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 14. गावधनी ज्या वेळेला बॅटिंग करत होते पहिल्या 2 षटकापर्यंत वाटत होतं, पहिल्या एका षटकापर्यंत तरी, की इथून 50-60 धावा दिसतील आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये त्या धावांचा बचाव करण्यामध्ये करत असताना त्यांना चांगलं बळ मिळेल. परंतु आता समीकरण थोडं सोपं झालंय. प्रथम धुवादार बॅटिंग करतायत. लेगस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी बळून सांगितलं हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईट आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजी बाबा क्रिकेट मंडळ आयोजित RCM ट्रॉफी. खूप दिवसांची मेहनत आहे. गेले कित्येक दिवस एक चांगलं आयोजन. हो, समोर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने येत आहेत, पण इथे ज्या 6 खेळाडूंचा अडथळा आहे तो आता इथं अडथळा येत असताना चेंडू दोघांच्या मध्ये पडलाय. 2 झाडांच्या मध्ये पडला आणि त्यानंतर फक्त 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. गेल्या 2-3 महिन्यांपासून विचार चालू होता का RCMची एक स्पर्धा आयोजित करायची. संपूर्ण अजयन टीम, राहुलन टीम, कुमारबंधन टीम, आणि अखेरकार ती स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि हा इतका मोठा थाट, भव्य दिव्य स्वरूप या स्पर्धेचं. मोठा फटका. पुन्हा एकदा फोरांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दोघेही बघ्याच्या भूमिकेत. 1 बाउन्स सीमारेखा पार. चौकार.
चेंडूच्या मागे धावत राहाल, चेंडू नाही मिळणार. चेंडूला जज करून जर धावत राहाल तर चेंडू तुमचा जवळ येईल, हातामध्ये पडेल, कॅच सुद्धा होईल, विकेट सुद्धा येईल, मॅच सुद्धा बदलेल. चौकार आला. 4 धावाने धावफलक वाढत असताना जाऊन पोहोचलं 36 वरती. आता धावांची गरज आहे 7. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 9. चिराग पुन्हा एकदा तयार, प्रथम समोर. दुरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, यावेळेला हवेच्या झोकावरती, हवा के संग सीमारेखा पार, षटकार. आता एका धाबेची गरज आहे. अशा प्रकारची फटकेबाजी झाली तर तुमच्याकडे 40 काय 50 सुद्धा अपुऱ्या पडतील. फरक कुठे पडला आणि या साऱ्या धाबा काय यायला लागल्या? पहिल्याच चेंडूवरती जो राऊंड विकेट येत असताना चिरागने बॉल हाताळला होता, तो बॉल लोअर फुलटॉस बनायला नको पाहिजे होता. अँगल बनवणं गरजेचं होतं, गुडलेनवरून बाहेर काढणं गरजेचे होते. त्या साऱ्या गोष्टी कुठे ना कुठे तरी विरोधात गेल्या गोलंदाजाच्या. सामना संपला 1 धावाली वाईटच्या स्वरूपानं आणि सामना जिंकलाय विकास इलेवन बॉलिंग्स या संघानं पराभवाच्या छायामध्ये गावधनी संघ. हार्ड गावधनी, पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू दिजे.